गेल्या 10 वर्षात देश अधिक सुरक्षित, भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनात अमित शहांचं प्रतिपादन। पंतप्रधान मोदींच्या भाषणाने अधिवेशनाचा समारोप, तर दुपारी भाजप शासित राज्यांच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची बैठक। अमित शहांची अधिवेशनातून सोनिया गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरेंवर टीका। इंडिया आघाडीतील प्रत्येक नेत्याचं लक्ष आपल्या कुटुंबातील सदस्यांवर, शहांचा हल्लाबोल। अमित देशमुख, ती वेळ आली आहे, तुम्ही पाऊल उचललं पाहिजे। लातूरात रितेश देशमुखांचं सूचक वक्तव्य। आग्रा किल्ल्यात शिवजयंती साजरी करणार, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती। तर दानपट्ट्याला राज्य शस्त्र घोषित करणार। संसदेत मुद्दे मांडण्यासाठीच आम्हाला जनतेने निवडून दिलं, भाषण करण्यासाठीच संसद असते, सुप्रिया सुळेंचं अजित पवारांना प्रत्युत्तर। महायुतीत बारामतीची जागा राष्ट्रवादीला सोडण्यास भाजप तयार, सुप्रिया सुळेंविरोधात भाऊजाई सुनेत्रा पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता, महाराष्ट्रातील एका बड्या नेत्याचा दावा। बावीस आणि 23 फेब्रुवारीला उद्धव ठाकरे बुलढाणा दौरा करणार, बुलढाणा लोकसभा मतदारसंघात ठाकरे 10 सभा घेणार। जरांगेंच्या उपोषणाचा 9वा दिवस, सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार, तर 20 तारखेनंतर पुढील आंदोलनाची दिशा ठरणार। मध्य प्रदेशचे ज्येष्ठ काँग्रेस नेते कमलनाथ भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा, 10 ते 12 आमदारही भाजपच्या वाटेवर असल्याचा दावा। वर्ध्यात आज वंचित बहुजन आघाडीची महाएल्गार सभा, प्रकाश आंबेडकर काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष। महाराष्ट्रात नवीन 224 महसूल मंडळात दुष्काळ सदृश्य परिस्थिती, शासनाकडून सवलती आणि उपाययोजनांचा GR जारी। डिझेलअभावी समृद्धी महामार्गावरील पोलीस गस्त 15 दिवसांपासून बंद, पेट्रोल पंप चालकांचे पैसे थकल्यानं पंपावरील डिझेल पुरवठा बंद, लुटीच्या भीतीनं वाहन चालक चिंतेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये आरोग्य अधिकाऱ्यांकडूनच रुग्णांची लूट सुरू, तक्रारदाराकडून ऑडिओ क्लिप व्हायरल, ऑडिओ क्लिपची एबीपी माझा पुष्टी करत नाही। कसोटी मालिकेत भारताचा धावांचा डोंगर, यशस्वी जयस्वालचं सलग दुसरं द्विशतक, इंग्लंडला विजयासाठी 557 धावांचं आव्हान। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।